आवाज मानदेशाचा। मासाळवाडी म्हसवड येथील माणगंगा शैक्षणिक संकुल संचलित माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बालबाजार उपक्रमाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। विविध भाजीपाला, खाऊ, स्टेशनरी अशा अनेक स्टॉल्सनी सजलेल्या या बालबाजारामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला। या उपक्रमातून हजारो रुपयांची उलाढालही झाली। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका सौ स्नेहलताई युवराज सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले। यावेळी नगरसेविका सौ प्रमिला जयंत ढाले, संस्था संचालिका आणि नगरसेविका सौ सविता वसंत मासाळ तसेच संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ उपस्थित होते। बाल बाजार पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्याची भावना सौ स्नेहलताई सूर्यवंशी यांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांना बाजारातील व्यवहार ज्ञान, दैनंदिन आर्थिक व्यवहारांची माहिती मिळावी या उद्देशाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला। शैक्षणिक, कला आणि क्रीडा उपक्रमांसोबतच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याचा हा प्रयत्न असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले। पालक, विद्यार्थी आणि पाहुण्यांनी बाल बाजारातून खरेदी करत खाऊचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। या निमित्ताने वर्ग सजावट स्पर्धाही घेण्यात आली। कृतीतून शिक्षण या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गांची सुंदर सजावट केली। प्रत्येक वर्गात विविध शैक्षणिक कृती भिंतींवर साकारण्यात आल्या होत्या। या स्पर्धेतूनही क्रमांक काढण्यात आले। कार्यक्रमात संकुलातील विद्यार्थी धनाजी कोळेकर याची नुकतेच भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। हा क्षण उपस्थितांसाठी अभिमानाचा ठरला। या कार्यक्रमाला संकुलाचे प्राचार्य रावसाहेब मासाळ, माणगंगा कॉलेजच्या उपप्राचार्य सौ श्रद्धा करमाळकर, समन्वयक प्राध्यापक राहुल फुटाणे, सजगाणे सर, बगाडे सर यांच्यासह संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सर्वांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले। गुड आफ्टरनून मॅम, आज आपण आमच्या शाळेत आलात, आमचा बालबाजार पाहिलात, तर आमच्या बालबाजाराला पाहून आणि वर्ग सजावटी पाहून आज आपल्याला काय वाटतंय, तर आपले काही आपण थोडंसं मनोगत व्यक्त करावं। आज मला बालबाजारासाठी माणगंगा शैक्षणिक संकुलला बोलवलं, मासाळ डॉक्टर आणि मासाळ मॅडमने बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानले। आणि इथं आल्यानंतर असं म्हसवडपासून थोडंसं अंतर आहे, लांब आहे, शहरापासून थोडा ग्रामीण भागात आल्यासारखं वाटतं, पण इथं आल्यानंतर आठवणच झाली नाही की म्हसवड शहरात जावं वगैरे। इतका वेळ आमचा गेला आणि बाजार म्हटलं तर मुलं एवढी आवडीनं बाजार विकायला बसले होते की त्यांचा हेतू होता खरं बाजार विकणे नाही, तर त्यातून त्यांना व्यवहार समजला, हा दिसून आला। ते पैसे म्हणजे देवाणघेवाण व्यवस्थित करत होते। आणि वर्ग सजावटीमध्ये तर म्हणजे आमची लहानपणाची आम्हाला झाली, त्यातून ते प्रत्यक्षात आज आम्हाला अजून बघायला मिळालं। थँक्यू मॅम। स्वतः सगळे चार्ट वगैरे तयार केले, क्रिएटिव्हिटी त्यांची दिसून आली त्याच्यात सर्वात चांगला वर्ग मला नर्सरीचा वाटला। थँक्यू मॅम, थँक्यू। त्यात खूप ॲक्टिव्हिटी आहेत, खूप ॲक्टिव्ह आणि त्या टीचर खूप ॲक्टिव्ह आहेत। थँक्यू मॅम। तसं सगळेच त्यांचा स्टाफ चांगला आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे। थँक्यू मॅम। झाले मॅम, आपण पण सांगावं काही चार शब्द। मला प्रथमतः माणगंगा माध्यमिक विद्यालयात बोलवल्याबद्दल त्यांचा आभार मानते, मासाळ मॅडम आणि डॉक्टरांचा। आणि इथं आल्याच्या नंतर मला असं जाणवलं की आपले लहानपणीचे दिवस म्हणजे शाळेतून बाजार वगैरे सगळं करणे किंवा शाळेतलं वर्गातील डेकोरेशन हे पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण ह्याच्यातून गेलेलो आहे आणि पूर्वीच्या जे आपले दिवस गेले त्याला उजाळा मिळाला असं वाटतं थोडक्यात। आणि छान आहे, मुलांचं स्वतः त्यांनी सगळं बनवल्यामुळं छान वाटलं एकदम। थँक्यू मॅम। मॅम, आपण काही सांगू इच्छिता? आज आपले पाहुणे आलेत, पाहुण्यांना कसं वाटलं? खरं तर आपण शाळेचे कार्यक्रम इतर ॲक्टिव्हिटी घेत असतो, पण आणि प्रत्येक कार्यक्रमाला गेस्ट हा लागतोच। गेस्ट असल्याशिवाय कार्यक्रमाला शोभाच नाही। आपण बालबाजार, वर्ग सजावट कॉम्पिटिशन, फूड कॉम्पिटिशन ठेवल्या, त्याला बाहेर गावातील माणसांचा खूप प्रतिसाद मिळाला। आणि महत्त्वाचं आपण जे ग्रुप केले होते त्यातील मुलांनी, ग्रुपमधल्या मुलांनी, टीचरांनी खूप छान मेनू ठेवले होते। टेस्ट एवढ्या सुपर होत्या की खूपच छान वाटलं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप छान होत्या। त्याचबरोबर आपल्या शाळेतील प्रत्येक क्लास टीचरने स्वतःचे वर्ग सजावट एवढी सुंदर केली होती की प्लस मी पण पहिल्यांदाच पाहिल्या ते सगळ्या गोष्टी सिक्रेट ठेवल्या होत्या त्यांनी। थँक्यू मॅम। त्यामुळं मला पण शॉक बसला की एवढं सुंदर डेकोरेशन त्यांनी क्लासमध्ये केलं, खूप छान वाटलं। आणि हे डेकोरेशन मला वाटते खूप वर्षातून आपल्या स्कूलमध्ये होते, काहीतरी वेगळे पण जाणवलं। थँक्यू आणि
मार्केट भरवलं, त्यात मुलांचे व्यवहाराची देवाणघेवाण त्यात खूप छान दिसलं की प्रत्येक गोष्ट आम्ही शॉपिंग केली किंवा विकत घेतली, तर एकही मुलगा व्यवहाराने चुकला नाही. अचूकपणे त्याने पैसे घेतले आणि बरोबर व्यवस्थित दिले. खूप छान वाटलं. असे कार्यक्रम आपण का घ्यायचो, तर मुलांची त्यांच्या बुद्धीमध्ये विचाराची देवाणघेवाण, व्यवहारिक नॉलेज वाढावं हाच मूळ हेतू लागतो. आणि आपल्या विनंतीस मान घेऊन आपल्या स्नेहताई आणि प्रमिलाताई आल्या, त्याबद्दल मी आपल्या संकुलाच्या वतीने त्यांचे खूप आभारी आहे. मान चौफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे, म्हसवड. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.